सो आता मी हा झोपडा वगैरे व्यवस्थित बनवलेला आहे. आतमधून जाऊन दाखवतो गाईज. आहे झोपड्याचा व्ह्यू आतमधला. इकडून सगळं सामान वगैरे उचलायचं, ते पण आम्ही उचलणार आहे. पत्रा टाकलेला आहे आणि साईडला आपली कौला लावलेली आहे. कौलं होती ती फुटून गेलेली आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो गाईज, आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6 वाजायला आलेले आहेत. आणि आता मी खाली आमच्या बागेमध्ये आलेले आहे आणि आता मी शेतात पण आलेलो आहे गाईज. आज नागपंचमी आहे आणि म्हणून आज शेतात नव्हतं आलेलो. आता संध्याकाळ आलेलं आहे. तर दिवसभर मी आज गाईज घरातच होतो बसून. आत्ताच कोंबड्या वगैरे झाकलेल्या आहेत आणि आता संध्याकाळचा क्लायमेट बघा. मग अशी पाऊस आलेला, आता पाऊस काहीच नाही. आणि काल इकडे लावलेलं आहे आम्ही. नाचणी वगैरे लावायचं होतं काल, ते थोडेसे लावलेले. तर आजचं संध्याकाळचं जे रुटीन म्हणजे दुपारी आज मी काहीच केलेलं नाही. रूम पण थोडी साफसफाई करणार होतो, ती पण नाही केलेली आज. आणि काय सांगायचं आजच्या ब्लॉगमध्ये. सो गाईज, मी ते ब्लॉग टाकणार होतो गाईज, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मोबाईलमध्ये. त्यामुळे मोबाईलला सॉफ्टवेअर मारायला लागलं, रिसेट केला गाईज पूर्ण मोबाईल. आणि त्यामुळे ते ब्लॉग पण त्याच्यामध्ये व्हिडिओ ते एडिट केलेले ते पण त्याच्यामध्ये गेलेले, म्हणजे गेलेच आहेत त्याच्यामध्ये. तर बघूयात नेक्स्ट चांगला कंटेंट आपल्या चॅनलवरती येईल. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा गाईज. आपल्या राज डेली ब्लॉग त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पण एक व्हिडिओ मी टाकलेला आहे गाईज, मिनी ब्लॉग म्हणून. लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे, पण तो मिनी ब्लॉगमध्ये त्यातील काही फुटेज वगैरे काय कंटेंटमध्ये व्यवस्थित दिसला नसता, म्हणून मी लॉंग व्हिडिओ बनवून त्याला टाकलेला आहे, तो अपलोड केलेला आहे. तर नक्की बघा गाईज. त्याच्यामध्ये थोडे मी एडिटिंग वगैरे मला जशी जमेल तशी मी एडिटिंग करून टाकलेलं आहे. मला काय अजून एडिटिंगचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पण मला जसा थंबनेल वगैरे पण नाही लावलेलं त्याला लावलेला आहे, पण तो माझा चेहरा वगैरे आलेला आहे त्याच्यामध्ये, बघू शकता गाईज. तर संध्याकाळी आत्ता मी शूटिंगला सुरुवात केली आहे गाईज. इथून समुद्र दिसतो ह्या शेतामध्ये. मी तो व्हिडिओ होता ना गाईज, त्या शेतामध्ये होता, शूट केलेला होता. पण तो पण अनफॉर्च्युनेटली त्या व्हिडिओमध्ये सगळा त्या डाटामध्ये रिसेट होऊन गेलेला आहे, म्हणजे त्या बिनमध्ये गेलेला व्हिडिओ. तर गाईज, उद्या कदाचित मी इथे परत शूट करेल. म्हणजे शब्द थोडे वेगळे असतील, कारण त्याच्यामध्ये फोटोज वगैरे त्या थंबनेलसाठी मी एडिट केलेले ते पण ह्याच्यामध्ये गेलेले. तर गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर कसे झाले गाईज तुमच्या आजची नागपंचमी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता श्रावण महिन्यातला हा पहिलाच सण आहे.
आता अजून गणपती बाकी आहेत गाईज. अजून गणपतीला लय धमाल असते. आपल्या कोकणातले लोक वगैरे येत असतात. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या घरी गणपतीसाठी येत असतं. मी गाईज मुंबईला जॉबला होतो, पण अनफॉर्च्युनेट मला काही बिकॉजेशनमुळे तो जॉब मला सोडायला लागला, कारण घरात पण काम चालू आहे. आणि रिसेंटली आम्ही आता झोपड्याचं सुद्धा काम केलेलं आहे गाईज. आता मी माझ्या बागेत आहे आणि हा झोपडा बघू शकता आतमधनं, तुम्हाला दाखवतो. या झोपड्याचं आम्ही गाईज रिसेंटली काम केलेलं आहे. हा वादळामध्ये साप गेलेला होता. जेव्हा 2020ला लॉकडाऊनमध्ये चक्रीवादळ झालेला, तेव्हा हा झोपडा जो होता तो मोडलेला होता पूर्णपणे. तो आता मी सो फायनली गाईज मी आता घरी आलेलो आहे आणि चहाचा टायमिंग झालेला आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले. जवळजवळ मी 1 तासभर तरी आमच्या बागेमध्ये होतो आणि त्याचा गरमागरम चहा वगैरे मी पितो आहे संध्याकाळचा. बघू शकता हा कोरा चहा आहे, ब्लॅक टी म्हणतात त्याला. आणि गाईज असं घरगुती चहा मस्त पीत मी टी व्ही पण बघत होतो. आणि तेव्हा आज मोदक बनवले होते गाईज, ते पण असे मस्तपैकी खात होतं. दुपारी मी भरपूर. तर गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे आता 7:45 वाजलेले आहेत आणि आता मी जस्ट उठलेलो आहे, म्हणजे झोपेतून उठलेलो आहे गाईज. आणि सकाळचा टाईम बघू शकता तुम्ही, बरोबर 8 वाजलेले आहेत. खरं म्हणजे मी सकाळी मोबाईलच्या सेटअपसाठी लवकर उठलेलो, मोबाईल सेट करायसाठी. ते टी व्हीवर सिरियल चालू आहे. आणि गाईज सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता मी शेविंग पण केलेलं आहे. शेविंग करत होतो गाईज. आणि सकाळी 7:45 वाजता उठलेलो, पण जरा अर्धा तास म्हटलं झोपूया. तर म्हणजे काही झोप पूर्ण झालेली आहे. आणि आता टाईम बघा 9 करेक्ट वाजलेले आहेत. करेक्ट टाईम 9 वाजता झालेला आहे. आणि आता आजचा काय असा प्लॅन नाही आहे गाईज. आज कालचा नागपंचमीचा व्लॉग शूट करत होतो, तेवढ्यात मोबाईल हँग झालेला आणि त्यामुळे सगळे आपले ते व्लॉग आहेत ना ते पण गाईज सगळे हे झालेले आहेत. बघा फुल बघा सगळे डिलीट झालेले आहेत परमनंटली. बघा जास्वंदीचा फूल आहे. आणि आता सकाळचं वातावरण बघा. सो गाईज काल नागपंचमी होती म्हणून तुम्हाला बोललो होतो काल शेतामध्ये येणार नाही, पण संध्याकाळी गाईज मी शेतामध्ये आलेलो. आणि हा मोबाईलने पण मी ब्लॉग शूट करतो गाईज, पण हा आता ह्याचा स्टोरेज सध्या फुल आहे म्हणून आता सकाळी आज ह्याच मोबाईलला खाली केला. सकाळी म्हणजे काल तुम्हाला सांगितलंच आहे मी, ह्या मोबाईलमधून मी स्टोरेज पूर्ण खाली केलं. कारण 128 गाईड स्टोरेज पूर्ण भरलेला होता गाईज ह्याचा, तर मला खाली करायला लागला आणि म्हणून आता हा फ्री चालतो एकदम. तर गाईज आता आपण जाऊया शेतामध्ये. शेतात ब्लॉग पण जरा थोडे शूट करूया. सो गाईज आता नाश्ता वगैरे मी आधी काही करणार नाही आहे. नाश्ता रेडी आहे घरी पण तो काय मी आधी करणार नाही आहे. तो पहिला गाईज जाऊया आपण आपल्या शेतामध्ये. सो बघू शकता हे शेतातला व्ह्यू आणि हा स्काय व्ह्यू बघू शकता गाईज. एकदम क्लिअर पण नाही, एकदम असं भरून आलेलं आहे. आणि बघा पक्षी वगैरे उडत आहेत. आता ते जस्ट पक्षी गेला गाईज. आणि
सकाळ सकाळचं हे शेतातला क्लायमेट आहे. आणि इकडं थोडाफार गाईच कुदालेला होता. गवत परवा काढलेला होता नागपंचमीच्या एक दिवस आधी. आणि इकडून गाईच पूर्ण असं लावून भात वगैरे आम्ही लावलेलं आहे. तिकडे नाचणीची वगैरे पेरणी केलेली आहे. हे बघा गाईच नाचणीचे वगैरे अशी पेरणी केलेली आहे. अर्धा लावून पण झाले. हे बघा हे अर्धा लावून झालेले आहेत. तो गाईज आता सकाळचे 10 वाजतात. आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे. नाश्त्यासाठी काय बघूया. मस्त काय भात बनवलेला आहे. भात फोडणीचा भात आहे. तर काही आता पटापट नाश्ता वगैरे आपण करूया. नाश्ता करता करता मी बाहेरचा सीन पण दाखवतो तुम्हाला. असा बाहेरचा सीन आहे गाईच. मस्तपैकी चहा आणि नाश्ता असा मस्त करणार आहे. समोर हस्त जत्रा चालू आहे. नाश्ता वगैरे करून फटाफट. सो गाईज सकाळचे 10 वाजत आहेत आणि इकडे हास्य जत्रा चालली आहे. आणि इकडे नाश्ता वगैरे मी करतो. नाश्त्यासाठी बघा काय काय फोडणीचा भात, चहा आणि चपाती असा हा नाश्ता आहे गाईज. तर नाश्ता करायला मी बसलेलो आहे गाईज. या सकाळी सकाळी नाश्ता करायला गाईज. तर नाश्ता वगैरे करून आपल्याला बरेच कामं जे आहेत ते करायचे आहेत गाईज. आणि ब्लँकेट पण उचलला नव्हता गाईज. असंच मी नाश्ता वगैरे करायला बसलेलं आणि असं ब्लॉग शूट करायला आलेलं. तर गाईज जातोय मी आता खाली. मी ते बाहेरचा सीन वगैरे बघण्यासाठी मी आलेलो आहे. ते बाहेरचा सीन मस्त होता गाईज. आणि बाहेर सकाळी सकाळचं क्लायमेट तर भाई वा मस्तच मज्जा येते गाईज. आणि आता मी चाललेलो आहे आमच्या बागेमध्ये. आणि बागेत बघू शकता असा जाळ्या वगैरे लावलेले. तिथे पार करून आम्हाला इथे बागेत जायला लागतं गाईज. जाळे वगैरे का लावले आहेत इथे आम्ही कोंबड्या वगैरे पाळलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही इथे जाळे लावलेले आहेत. तर अशा प्रकारचे गाईज आमचे बाग आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. आणि इकडचे झाडं झुडपं वगैरे गाईज मस्तच आहेत. गाईज मी काम करत होतो तेवढ्यात हातोडी तुटले बघा. ह्या रिपा आहेत ना त्यापेक्षा तोडत होतं. यांच्या चुका काढत होतं. ह्या चुका आहेत ना वाकलेल्या त्या मी काढत होतो. तेवढ्यात गाईज हातोडीच तुटलेली आहे. म्हणजे हातोडीचा दांडाच तुटलेला आहे. हे बघा हातोडीचं हे बघा. हातोडी बघा अलग झालेलं आहे दोन्ही. आणि याला काहीतरी जुगाड करून म्हणजे नाहीतर इथं मस्त जरा इथं जरा थोडं तोडून इथं ह्याच्यामध्ये हातोडी परत घुसवायला लागेल. तर गाईज मी हा फर्स्ट टाईम काम करते ह्या झोपड्यामध्ये. झोपड्याचं जरा सामान पण आवरायचं आणि अशा रिपांच्या चुका वगैरे काढून. हातोडी तुटली होती त्याला सोल्युशन म्हणून आता दुसरी हातोडी आणलेली आहे. तर ह्यानेच आपण
ही हातोडी पहिल्या नीट करतो. आणि आता दुपारचे वाजलेले आहेत. दुपारचे आता गाईज बघूया किती वाजलेत. तर बरोबर गाईज आता वाजले आहेत 1:03. बघू शकता टायमिंग आपला. मी 12 वाजता घेतलेला, पण 12 वाजता काम करायला घेणार नव्हतो गाईज. पण माझ्या आज डोक्यात आलं की आज काहीतरी हा झोपड्याचं जरा काम वगैरे थोडा करूया. जे सामान बाजूला पडलेलं आहे यूज करायला म्हणजे मन होत नव्हतं. आणि पाऊस पण तेवढाच होता. आता 15-20 दिवस मी घरातच आहे गाईज. मध्ये मध्ये जातो कामाला पप्पांबरोबर. असं गाईज माझं रोजचं रुटीन आहे. आणि तेवढ्याच फोन आलेला. हा हॉटस्पॉटसाठी मोबाईल आणलेला आहे, त्याच्यावरतीच फोन आलेला. आणि तर थोड्या वेळाने आता जेवायचा टाईम येईल गाईज. तर 1 वाजून गेलेलं आहे गाईज. आम्ही काही लवकर जेवत नाही. आमचा टायमिंग फिक्स 2-2:30 वाजता आम्ही जेवतो गाईज. तर भेटूया. तर गाईज आपण आता कामाला सुरुवात करूया. सो फायनली गाईज थोडं काम करून मी घरात आलो जेवायला. आणि टाईम बघा 2:15 वाजलेले. आता फोडणीचा भात होता सकाळचा, तोच मी खाल्लेला. आणि त्याच्याबरोबर रस्सा वगैरे होता. तर अशा प्रकारचा माझं जेवण आहे आजचं गाईज. आणि रस्सा वगैरे बघा असं लाल भडक मस्त रस्सा केलेला आहे. आणि त्याच्यासोबत हा फोडणीचा भात आहे. असा ब्लॉग आहे माझा आजचा गाईज. आणि आता 3 वाजलेले आहेत आणि आता मी कामाला निघालेलो आहे गाईज. तर बघू शकता वगैरे काय नाही, रिपा वगैरे उचललं आणि आता इकडे वरती स्टोअर करून ठेवलेलं आहे. सो गाईज आता आजचा आपला कामाचा असा दिवस. म्हणजे थोडा काम करून मी मजा पण करत होतो. तर गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया या 2 दिवसाच्या ब्लॉग नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत गाईज आपली चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा. तर भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये.